गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे 26 जानेवारी, म्हणजे आज आहे रिपब्लिक डे. तर तुम्हाला रिपब्लिक डेच्या खूप खूप शुभेच्छा. तर पप्पा आणि ज्ञानी दोघंही झोपलेले आहेत. तर पप्पा तर थोड्या उशिराने म्हणजे उठतील थोड्या वेळाने, आणि ज्ञानेश तर काय त्याला तर चांगले 8:30-9 वाजतात. तर बाकी मी दोघांसाठी चहा करून ठेवलेला आहे. बाकी पप्पा उठले ना, म्हणजे ते सगळं आवरण आंघोळ वगैरे झाले की मग ते त्यांचं ते चहा गरम करून पिऊन घेतात आणि चहाबरोबर बिस्किट खातात. बाकी ज्ञानेसाठी पण मी ब्लॅक टी करून ठेवला आहे आणि मी सुद्धा इथे ब्लॅक टी घेतलेला आहे. आज फ्रायडे आहे, आज शुक्रवार आहे, तर आज माझी बैठक आहे, तर मी ती चहा पिते आणि बैठकीला जाते. तर आपण दुपारी भेटूया. यहाँ हर
आज आहे 26 जानेवारी. तर 26 जानेवारीच्या दिवशी रिपब्लिक डेच्या दिवशी मी DD नॅशनलवरती एक कार्यक्रम लागतो. तो कार्यक्रम मी दर 26 जानेवारीला न चुकता बघते. With the Viksit Bharat theme and is on the purple revolution ushered through lavender cultivation in Jammu and Kashmir. Highlighting agro-technical developments, the distillation unit for extracting essential oil from lavender flowers. हम सब साथ चलेंगे तभी मिलेगी आशा से मैं भारत हूँ, भारत है मुझमें, मैं ताकत हूँ, ताकत है मुझमें। समावेशिकता, समानता, समरसता और स्वतंत्रता से परिपूर्ण रहा है। वेदों में सभा, समिति और संसद जैसी जन भागीदारी वाली संस्थाओं के उल्लेख इसके प्रमाण हैं। महाजनपदों में हमारी समृद्ध लोकतांत्रिक विरासत का उल्लेख मिलता है। जैन और बौद्ध लोकोन्मुखी शासन की श्रेष्ठ उदाहरण प्रस्तुत किए हैं। पंचायत और ग्राम सभा जैसी व्यवस्था भारत के गांवों में, विशेषकर ईशान्य भारत के राज्यों में भी परंपरा से दिखाई देती है। हमारा सुदृढ़ संविधान हमें हमारे देश में लोकतांत्रिक व्यवस्था की सदा आश्वस्त। वंदे भारतम नारी शक्ति। For the third year, the Ministry of Defence and the Ministry of Culture present their cultural extravaganza. कुचिपुड़ी, कथक, भरतनाट्यम, सत्रिया, उड़ीसी, मणिपुरी, मोहिनीअट्टम और अतुल्य इतिहास, शास्त्र के मूल सिद्धांतों से समावेशी समाधान तक, शून्य के आविष्कार से डिजिटल विश्व में व्यापक छलांगें, पंचांगों के खगोलीय गणित से चंद्रयान की सफलता, दुनिया के कॉर्पोरेट क्षेत्र में भारतीयों का सम्मानजनक की डगर पर बढ़ते कदम, ये परिणाम है।
तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे. तर मी इथे पाव किलो तांदूळ घेतलेले आहेत. पाव किलो मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे. तर ही जी उडदाची डाळ आहे तर ही मी मिक्स करून घेतलेली आहे आणि 2 ते 3 पाण्यामध्ये आपल्याला ही जी उडदाची डाळ आहे स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. आणि मी धुतल्यानंतर परत त्या डाळ आणि तांदळामध्ये व्यवस्थित चांगलं पाणी ॲड करून झाकण ठेवून मी 3 तास ही जी डाळ आहे छान भिजवून घेतलेली आहे. आता त्यानंतर ही जी डाळ आहे तर ही डाळ आपल्याला दळून घ्यायची आहे. तर मी इथे ग्राइंडरचा भांडा घेतलेला आहे. ग्राइंडरच्या भांड्यामध्ये इथे मी डाळ आणि तांदूळ ॲड केलेले आहेत. ॲड केल्यानंतर मी छान व्यवस्थित एकदम बारीक नीळ अशी मी ही इथे हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. एकदम आपल्या डाळ आणि तांदूळ खूप बारीक असे दळून घ्यायचे आहेत. आणि इथे मी एक डबा घेतलेला आहे. ह्या डब्यामध्ये आपल्याला हे बॅटर ॲड करून घ्यायचं आहे. खरं म्हणजे आता हे थंडीचा महिना आहे. थंडीच्या महिन्यामध्ये लवकर पीठ येत नाही. तर मी यामध्ये रोस्टेड रवा ॲड केलेला आहे. अगदी अर्धी वाटी थोडा म्हणजे 4 मोठे चमचे मी ते रोस्टेड रवा ॲड केलेला आहे. याने काय होतं माहिती आहे का, जी इडली आहे ही खूप छान मस्त अशी जाळीदार बनते. तर आणि मला अजून एक गोष्ट सांगायचं की थंडीमध्ये तुम्हाला ही माहिती आहे इडलीचं पीठ येत नाही म्हणून तुम्ही डब्याचा वापर करू शकता. तर इथे मी एक खण आहे, त्या खणामध्ये मी इथे हा डबा ठेवलेला आहे. त्याच्यावरती हा नॅपकिन ठेवलेला आहे. मी आता खण बंद करते. या रूम टेम्परेचरमध्ये या खणामध्ये आपलं इडलीचं पीठ आरामात येईल. तर इथे मला इथे तिरंगा इडली करायची आहे. तर तिरंगा इडली करण्यासाठी बघा मी काय काय घेतलेलं आहे. इथे मी फ्रोझन वाटाणे घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, एक गाजर आणि ही आहे मिरची. खरं म्हणजे माझ्याकडे बारीक छोट्या हिरव्या मिरच्या नव्हत्या म्हणून मी अशा मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि हे वाटाणे, हे मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. या मिरच्यासुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. इथे मी ग्राइंडरचा भांडा घेतलेला आहे. या ग्राइंडरच्या भांड्यामध्ये सर्वप्रथम मी फ्रोझन वाटाणे आणि कोथिंबीर ॲड करून त्यामध्ये थोडंसं पाणी मी तिखटासाठी थोडीशी 3 मिरच्या ॲड केलेल्या आहेत आणि थोडंसं पाणी ॲड करून मी झाकण लावून मी याची छान मस्त अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. खरं म्हणजे तिरंगा इडली करण्यासाठी पालकचा वापर करतात, पण माझ्याकडे पालक नाही म्हणून विचार केला की चला आपण फ्रोझन वाटाण्याचा वापर करूया. त्याची मी पेस्ट करून घेतलेली आहे. आता इथे मी गाजराचे असे तुकडे करून यामध्ये थोडंसं मी पाणी ॲड करणार आहे. तर तुम्ही ते बघू शकता. थोडंसं पाणी ॲड करून मी छान मस्त गाजर याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तर इथे हा भांडा, या भांड्यामध्ये मी पाणी ॲड केलेल्या लिंबाची फोड ॲड केलेली आहे आणि ज्या प्लेट्स आहेत त्या प्लेटला मी छान मस्त ऑइल लावून घेतलेलं आहे. आणि इथे आपलं पीठ छान व्यवस्थित असं आलेलं आहे, तुम्ही बघू शकतात. या पिठाला छान मस्त अशी ही जाळी सुटलेली आहे, म्हणजे आपलं पीठ आलेलं आहे. थंडीच्या महिन्यामध्ये तुम्ही असं डब्यामध्ये जर तुम्ही पीठ म्हणजे रात्रभर ठेवलं तर आपलं पीठ येतं. आता या पिठामध्ये मी 1 चमचा मीठ ॲड केलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतात व्यवस्थित मी हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान मस्त असं घोटून घेतलेलं आहे. आता मी इथे 2 बाउल घेतलेले आहेत. तर मला ह्या दोन्ही बाउलमध्ये हे जे इडलीचं बॅटर आहे ॲड करायचं आहे. तर मी समान पीठ ॲड करणार आहे. तुम्ही बघू शकता दोन्ही बाउलमध्ये मी पीठ ॲड केलेलं आहे आणि डब्यामध्ये सुद्धा पीठ आहे. आता एका बाउलमध्ये मी ही फ्रोझन वाटाण्याची पेस्ट ॲड केलेली आहे आणि दुसऱ्या पिठामध्ये मी इथे ही गाजराची पेस्ट ॲड केलेली आहे. मी चमचा साईडला काढायची विसरून गेली, त्यामुळे चमचासुद्धा त्या पिठामध्ये पडला. आता एक छान मस्त स्पूनच्या साहाय्याने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे, पण कलर पाहिजे तसा आला नाही म्हणून मी आणि डब्यामध्ये व्हाईट कलरचं इडलीचं बॅटर आहे. आता मी इथे एक ॲपल ग्रीन कलर घेतलेला आहे आणि इथे ऑरेंज रेड कलर घेतलेला आहे, तर जेणेकरून छान मस्त असा डार्क कलर येईल.
तर इथे मी फूड कलर वापरलेले आहे. तर मी अगदी थोडंसं आणि इथे सुद्धा अगदी थोडंसं असं मी ग्रीन ॲपल ग्रीन कलर आणि रेड ऑरेंज कलर घेतलेला आहे. तर मी छान मस्त हे कलर मिक्स करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता की छान मस्त असा ऑरेंज कलर आणि ग्रीन कलर तयार झालेला आहे. आता मी व्हाईट, ग्रीन आणि ऑरेंज असे तिन्ही कलरचे बॅटर तयार आहे. तर आता मी जे प्लेट्समध्ये हे बॅटर ॲड करून घेते. तर मी छान मस्त इडलीच्या प्लेटमध्ये बॅटर ॲड करून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून मी 20 मिनटं वाफ देणार आहे. 20 मिनटामध्ये आपली इडली छान मस्त स्टीम इडली तयार झालेली असेल. आता इथे मी चटणीची तयारी करते. चटणीची तयारी करण्यासाठी बघा मी काय काय साहित्य घेतलेलं आहे. तर इथे मी हिरव्या मिरच्या, कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता आणि हा कांद्याच्या पातीचा कांदा आहे, त्यानंतर लसूण. मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. त्याचबरोबर हे चणे आहेत किंवा डाळ्या असतील तरीही चालेल. माझ्याकडे खरं म्हणजे मिरची नाही, म्हणजे हिरवी मिरची नाही म्हणून मी मोठ्या मिरचीचा वापर करते. तर आपल्याला शेंगदाणे ॲड करायचे, चणे ॲड करायचे आहेत, त्यानंतर लसूण कांदा ॲड करायचा आहे, कढीपत्ता ॲड करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर या मिरच्या आहेत तर मिरच्यांचे मी तुकडे करून घेतलेले ते ॲड करायचे आहेत आणि वरतून आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे आणि कोथिंबीर ॲड केल्यानंतर चवीनुसार आपल्याला अगदी थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि थोडंसं वरतून पाणी ॲड करून आपल्याला छान मस्त याची चटणी करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकतात की इथे मी अशा पद्धतीने चटणी तयार करून घेतलेली आहे. आता ही चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेते. तर तुम्ही बघू शकता मी एका बाउलमध्ये ही चटणी काढून घेतलेली आहे. आता या चटणीला मी तडका देते. खरं म्हणजे इथे मी तडक्यासाठी जिरा राई आणि कढीपत्ता घेतलेला आहे. जर हिरवी मिरची असती तर अजूनच चटणीला चव आली असती, पण ठीक आहे, ओके, कधी कधी आपण मॅनेज करून घ्यायला हवं. तर इथे मी जिरं राई ॲड केलेलं आहे. एक तडका बाउल घेतला आहे, त्यामध्ये ऑइल गरम करून मी यामध्ये जिरं राई आणि कढीपत्ता ॲड करून घेतलेला आहे. त्यानंतर हा जो तडका आहे आपल्या चटणीमध्ये ॲड करायचा आहे. तर इथे मी हा तडका चटणीमध्ये ॲड केलेला आहे. तर अशा प्रकारे आपली चटणी रेडी आहे आणि अशी तडका टाकून ही चटणी खूपच सुंदर आणि छान अशी लागते. आणि ना म्हणजे जेवणामध्ये म्हणजे कशाची कमी जरी असेल तर काहीतरी त्यावरती उपाय असतोच, म्हणून मी उपाय म्हणून जाड्या मिरचीचा वापर केला. आता तुम्ही इथे बघू शकता, इथे मी छान मस्त स्टीम इडली काढलेली आहे. थंड झाल्यानंतर मी इडली काढून घेतलेली आहे एका प्लेटमध्ये. छान मस्त तिरंगा जसा आपला फ्लॅग असतो त्याप्रमाणे ऑरेंज, व्हाईट आणि ग्रीन अशा इडल्या मी एका प्लेटमध्ये मी छान मस्त व्यवस्थित मी म्हणजे ठेवलेल्या आहेत आणि एका बाउलमध्ये चटणी आहे. तर तुम्ही बघू शकतात की अशा पद्धतीने छान मस्त जाळीदार इथे इडली तयार झालेली आहे. तर ही तिरंगा इडली आहे. तर रिपब्लिक डे स्पेशल तिरंगा इडली. गुड इव्हिनिंग गाईज, संध्याकाळची वेळ झालेली आहे. तर आता ज्ञानेश आणि पप्पा दोघंही झोपून उठलेले आहेत. मीही थोडा आराम केला. आता संध्याकाळची वेळ आहे. तर इथे मी पप्पांसाठी मी दुधाचा चहा ठेवलेला आहे आणि माझ्यासाठी ज्ञानेशसाठी ब्लॅक टी. आणि इथे पप्पांना पनीर फ्राय करून हवं आहे म्हणून इथे मी पनीर अशा रेक्टँगल साईजने छान मस्त कट करून घेतलेला आहे आणि हा आहे तूप. तर इथे ब्लॅक टी आणि पप्पांचा चहा, जो दुधाचा चहा आहे तो सुद्धा दोन्ही चहा उकळत आहेत. आणि इथे मला ज्ञानेश दाखवतो, मम्मी हे काय आहे? तर मी त्याला सांगते, बाळा हे फ्लॅग आहे छोटंसं. तर इथे मी फ्राय पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये मी हा जो पनीर आहे पनीर ॲड करते, कारण या पनीरमध्ये थोडंसं पाणी आहे. तर जसं हा पनीर गरम होईल ना तसा तो पाणी आहे तो निघून जाईल. तर इथे पाणी पूर्ण निघून गेलेलं आहे आणि मी त्या फ्राय पॅनमध्ये मी तूप ॲड केलेलं आहे. आता पप्पांचा चहा उकळलेला आहे तर मी त्या चहामध्ये दूध ॲड केलेलं आहे. आता तुम्ही बघू शकतात की हे जे पनीरचे जे पीस आहेत तर इथलं जो पाणी आहे, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. आणि मी थोडं मंद गॅसवरती हे पनीर असेच ठेवून दिले होते, त्यामुळे जो पाणी इथं पूर्ण
म्हणजे फ्राय पॅनने पूर्ण असं आटून घेतलेलं आहे, म्हणजे आटलेलं आहे पाणी. आता त्यानंतर तुम्ही बघू शकता मी दोन्ही साईडला खूप छान अशा पद्धतीने हे पनीर हलके ब्राऊन करून घेतलेले आहेत. तर संध्याकाळची वेळ आहे आणि मी दिवाबत्तीसुद्धा करून घेतलेली आहे. तर इथे पप्पांचा चहासुद्धा उकळलेला आहे. तर इथे मी आणि पनीरसुद्धा खूप छान असे दोन्ही साईडला म्हणजे ब्राऊन झालेले आहेत. मी एका बाउलमध्ये हे पनीर काढून घेतलेलं आहे आणि या छोट्याशा बॉटलमध्ये आहे मीठ आणि मसाला जे मी एकत्र करून ठेवला होता. तर मी थोडं यावरती स्प्रिंकल करते. तर मी अशा पद्धतीने छान मस्त लाल तिखट छान मस्त स्प्रिंकल करून घेतलेलं आहे. आता इथे हा आहे पप्पांचा चहा, ज्ञानेचा चहा आणि हा माझा चहा. आता आम्ही तिघंही बसून छान मस्त म्हणजे नाश्ता करून घेतो. इथे पप्पा आणि ज्ञानी दोघंही बसलेले आहेत नाश्ता करायला. तर पनीर खूपच गरम आहे. तर तो सांगतो आहे, "मम्मी पनीर गरम आहे, तर मी थंड झाल्यानंतर खाईल." तर त्याला थोडा चटका लागलेला आहे. बोलतो, "मम्मी गरम आहे खूप." तर अशा पद्धतीने ज्ञानेशनीसुद्धा आधी चहा पिऊन घेतल्यानंतर मग थंड झाल्यानंतर मी पनीर खाल्लेले आहेत. तर गुड मॉर्निंग गाईज. तर मी कालचा व्हिडिओ एंड नव्हता तर तुम्हाला कालचा व्हिडिओ एंड करायचा आहे. तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडला ते कमेंट्स करून सांगा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या.